अभंग तुकयाचे गायन स्वरलतेचे शब्दब्रह्म प्रकटले स्वराकारी. असं ज्या कलाकृतीबद्दल मंगेश पाडगावकरांनी म्हटलं आहे ती कलाकृती म्हणजे अभंग तुकयाचे हा अल्बम. संतांचे ग्रंथांच्या पानावरचे शब्द कानावाटे आपल्या मनापर्यंत पोचतात. त्यामध्ये खूप मोठं योगदान असतं ते संगीतकारांचं. आणि हे अभंग स्वरबद्ध केलेत ते श्रीनिवास खळे यांनी, आपल्याला माहिती आहे. आणि या अभंगांनी आपल्या मनात खरोखर इतकं घर केलेलं आहे. पण या अल्बमची मूळ कल्पना होती ती लता दीदींची, ज्यांनी मीरेची भजनं गायली आहेत, ज्ञानोबांच्या विराण्या गायल्या आहेत. त्यांना असं वाटलं की तुकयाची अभंगवाणीसुद्धा स्वरबद्ध करायला हवी आणि ही कल्पना त्यांनी खळे काकांसमोर मांडली. आता ते खळे काकाच म्हणजे आपल्याला माहिती आहे शुक्रतारासारखं गाणं ज्याच्या त्यांनी 11 चाली तयार केल्या होत्या. तर मोठी तपश्चर्या करणारा हा कलाकार. तर त्यांनी या अल्बमसाठी फक्त 8 अभंग हवे असताना संपूर्ण गाथा वाचायला घेतली. या गाथेमधून त्यांनी 200 ते 250 अभंग बाजूला काढले. विचार करा तो काळ कुठला. 8च अभंग हवे आहेत. संपूर्ण गाथा वाचावी आणि त्यातनं 250 अभंग निवडावेत. आणि मग हे 250 अभंग आता यातले कुठले निवडायचे त्यांना कळेना. मग ते गोनी दांडेकरांकडे गेले. त्यांनी 22 अभंग निवडले. त्यातून वसंत बापट हे 20 वेगळे करू शकले. विद्याधर गोखले यांनी 17 काढले. म्हणजे मुळात खळेकाका जाणकार, त्यांच्यातून परत ते शॉर्टलिस्ट करायचे आणि हे सगळे अभ्यासक लोक. त्यामुळे 17पर्यंत ही संख्या आली. आणि मग शेवटी खळेकाकांनी काय करावं तर हे सगळे अभंग त्यांनी स्वरबद्ध करायला घेतले. सगळ्या अभंगांना चाली दिल्या. जे 17 काढले होते त्याला खरं तर 20 अभंगांना चाली दिल्या मग त्यांनी. आणि मग ते लता दीदींकडे गेले आणि त्यांना म्हटलं की आपल्याला 8 अभंग हवेत, पण मी एवढ्या अभंगांना चाली लावल्यात. त्या म्हणाल्या ठीक आहे 10 ऐकवा. आणि मग जसजशा एक एक चाली ऐकवायला सुरुवात केली त्यातनं वगळणं हे तर शक्यच नव्हतं. त्यामुळे 10 झाल्यानंतर लता दीदींनी त्यांना थांबवलं आणि सगळ्या रचना या रेकॉर्ड केल्या गेल्या. तर अशी ही सगळी या कलाकृतीची प्रक्रिया. म्हणजे एक कलाकृती आपल्यापर्यंत पोचल्यानंतर ती काही वेळात ऐकून जरी होत असली तरी त्याच्या मागे एवढी मोठी तपश्चर्या असते, साधना असते, मोठी प्रक्रिया असते. आणि तावून सुलाखून निघत एक एक म्हणजे आधीच ते अभंग तुकयाचे म्हणजे शब्दांचीच रत्ने असं त्याचं वर्णन करता येईल. त्यात लता दीदींचा अलौकिक स्वर आणि इतक्या विचारपूर्वक म्हणजे स्वतः एवढे प्रतिभावान संगीतकार असताना सुद्धा त्यातून एवढ्या विचारपूर्वक केलेली अभंगांची निवड. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की असे मास्टरपीस तयार होतात आणि ते अजरामर होतात. आणि म्हणून मला ही प्रक्रिया आपल्यापर्यंत पोचवावीशी वाटली. तुम्हाला ही मालिका कशी वाटते आहे हे नक्कीच सांगा. आणि आपण असेच भेटत राहू आकाश तारकांचे. धन्यवाद.